व्हेज सँडविच बनवून रेडी आहे। कलर टेक्स्चर बघू शकाल तुम्ही। छान टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकाल। मी तुम्हाला दाखवतेच। वा छान। तर तुम्ही नक्की बनवून एन्जॉय करा। चला तर मंडळी, साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत बटाटा व्हेज सँडविच। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्व मिश्रण असं छान मिक्स करून घेतलेलं आहे। कांदा, शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि बटाटा सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। चला मग सँडविच बनवून घेऊया। तर इथे मी सँडविचचे असे ब्रेड घेतलेले आहे आणि इथे कोथिंबीर, लसूणची सँडविचची चटणी आहे। तर ती चटणी छान आपण ब्रेडवरती अशी छान स्प्रेड करून घेऊया, पसरून घेऊया। तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे। तुम्ही एका साईडला चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉस लावलं तरीही चालेल। मी चटणी लावून घेते। ह्याप्रमाणे बटाट्याचं जे मिश्रण आहे ते छान आपल्याला डिशमध्ये ठेवून छान स्प्रेड करून घ्यायचं आहे, असं पसरून घ्यायचं आहे। ब्रेड आहे चटणी लावलेला, तो ब्रेड याच्यावरती आपल्याला ठेवून द्यायचा आहे। तुम्ही याच्या कडा काढूही शकता, पण मला कडा छान आवडतात तर त्यामुळे मी नाही काढत। परत दुसऱ्या ब्रेडला आपण चटणी लावून घेऊया कोथिंबीरची। तुम्ही बघू शकाल याप्रमाणे। सँडविचचा जो हा मसाला आहे, बटाट्याची ही चटणी आहे, तर ही आपण अशी छान स्प्रेड करून घेऊया। तुम्ही बघू शकाल याप्रमाणे। बघू शकाल तीनही सँडविच आपल्या रेडी आहेत। सँडविच आपण छान भाजून घेऊया। चला तर मग इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। ह्या पद्धतीने तव्यावरती आपण क्रिस्पी आणि क्रंची होईपर्यंत सँडविच छान भाजून घेऊया। तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने। वरून छान बटर लावून घेऊया आणि पलटून घेऊया। तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने छान खरपूस असे क्रंची क्रिस्पी सँडविच भाजून घेऊया। तुम्ही बघू शकाल छान क्रंची क्रिस्पी आपले सँडविच बनवून झालेले आहेत। तर आपण डिशमध्ये सर्व करून घेऊया। छान आपल्या सँडविच बनवून रेडी आहेत। चला तर मग कट करून घेऊया। तुम्ही बघू शकाल किती क्रंची असे झालेले आहेत। तुम्ही कुठल्याही आकारात कट करू शकता। क्रंचनेस बघू शकता तुम्ही। चला तर अशी छान क्रंची क्रिस्पी आपली सँडविच बनवून रेडी आहे। चला तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।